नमस्कार. आपण यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये ज्योतिष शिका म्हणजेच काय, चला पंचांग शिकूया आणि ज्योतिषी बनूया ह्या अंडरगत आपण ज्योतिषामध्ये आपल्याला काय शिकता येतं या पद्धतीनं आपण बघितलं होतं. हा तिसरा भाग. ह्या तिसऱ्या भागामध्ये आपण काय पडणार आहोत तर पंचांगामध्ये दिलेल्या 27 नक्षत्र आणि त्या नक्षत्राला असणाऱ्या योनी. आता हे योनी काय आहेत आणि त्याचा आपल्याला काय उपयोग होतो हे आपण पाहणार आहोत. त्यामध्ये एकूण 14 योनी दिलेल्या आहेत. 1 अश्व म्हणजे घोडा, 2 गज म्हणजे हत्ती, 3 मेष म्हणजे मेंढा, 4 सर्प म्हणजेच नाग, 5 श्वान म्हणजे कुत्र, 6 मार्जार म्हणजे मांजर, 7 मूषक म्हणजे उंदीर, 8 गो म्हणजे गजयोनी, गो म्हणजे गाय किंवा बैल, 9 महिषी म्हणजे म्हैस किंवा रेडा, 10 व्याघ्र म्हणजे वाघ किंवा वाघीण, 11 मृग म्हणजे हरिण किंवा हरिणी, 12 वानर म्हणजे माकड, 13 मुंगूस आणि 14 सिंह किंवा सिंहिणी या स्वरूपाच्या 14 योनी आहेत. आता ह्या 14 योनी आहेत. एकूण नक्षत्र 27. त्यामध्ये एकच उत्तराषाढा नक्षत्र ज्याला 1 योनी दिलेली आहे ती म्हणजे मुंगूस. मग तर 27 मधून 1 नक्षत्र गेलं तर उरले 26 नक्षत्र आणि ह्या 14 मधून 1 योनी गेली तर उरले 13 म्हणजे 13 दुने 26. 1 योनी 2 नक्षत्रांना अशी वाटण्यात आलेली आहे. आपण त्यामध्ये काल बघितलं की अश्वयोनी जी आहे घोडा ही 2 नक्षत्रांसाठी वाटलेली होती. एक म्हणजे अश्विनी नक्षत्र आणि 2 म्हणजे 24 नंबरचं शततारका नक्षत्र. आपण त्याचा काल अभ्यास केला. आज आपण त्याच्या थोडं पुढे जाणार आहोत. 2 नंबरची योनी आहे गज. गज म्हणजे हत्ती. मग ही हत्ती नावाची गजयोनी 2 नक्षत्रांना वाटलेली आहे. 2 नंबरचं नक्षत्र आहे भरणी आणि 27 नंबरचं नक्षत्र आहे रेवती. ह्या 2 नक्षत्रांना ही वाटलेली आहे. आता आपण विचार करणार की ह्या गजयोनीचं वैशिष्ट्य काय आहे. तर गजयोनी ही 2 प्रकारची असते. म्हणजे रास आणि लग्न असे 2 आपण भागपत्रिकेमध्ये बघतो. जर एखाद्याची रास भरणी नक्षत्र म्हणजे काय तर ते मेष राशीत आलं. त्याची रास मेष असेल तर त्याचा मनावर परिणाम आहे. पण जर त्याचं लग्न हे भरणी असेल म्हणजे मेष लग्नाचा असेल आणि त्यात भरणी नक्षत्र असेल तर त्याचा परिणाम तुम्हाला मनावर नाही तर शरीरावर दिसतो. कारण लग्न हे रवीशी संबंधित आहे आणि रास ही चंद्राशी संबंधित आहे. मग ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे हे भरणी नक्षत्र किंवा रेवती नक्षत्र हे रास आणि लग्न इथं कुठं आहे त्याप्रमाणे ह्याचे गुण आपल्याला शरीरामध्ये किंवा मनामध्ये दिसून येतात. आता बघूया आपण की ह्या 2 नक्षत्रांमध्ये साम्य काय. ही दोन्ही नक्षत्र जी आहेत त्या दोन्ही नक्षत्राची योनी गज. मग ह्या दोन्हींमध्ये फरक काय तर ह्याची दोन्हीची नाडी वेगळी आहे. भरणी नक्षत्र हे मध्य नाडीचं आहे आणि रेवती नक्षत्र हे अंत्य नाडीचं आहे. नाडी काय बघायची तर आपल्याकडे 3 नाड्या आहेत. आद्य मध्य अंत्य आणि त्यानंतर हे 3 नाड्या आहेत. ह्याच्यावर नाडी दोषावरून आपल्याला शरीर प्रकृती कशी आहे, कफ वात पित्त या 3 गोष्टींचा आपण त्याला संबंध जोडलेला आहे. आणि त्यामुळं एक मध्यनाडी आणि अंत्यनाडी म्हणजे ह्या दोघांची कफ वात पित्त बघितलं तर एक कफ वात नको पित्त ही अंत्यनाडी म्हणजे पित्त प्रकृतिकारक असते या लोकांची. पण तो गुण शरीरात आहे की मनात आहे ह्या गोष्टींचा अभ्यास आपण करायला पाहिजे त्यावेळेला. म्हणजे रेवती किंवा भरणी नक्षत्र हे राशीशी संबंधित आहे का लग्नाशी संबंधित आहे याच्यावरून ह्या गोष्टी ठरतात. आता त्यांचे गण बघा. भरणी नक्षत्र हे मनुष्य गणाचं आहे आणि रेवती नक्षत्र हे देवगणाचं आहे. आपण गणांचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला 3 गण दिसतात. एक देवगण, दुसरं मनुष्यगण आणि तिसरा राक्षसगण. हे तिन्ही गणांचे लोक कसे आहेत. देवगणाचे लोक आहेत ते दाखवताना अतिशय धार्मिकता दाखवतील. प्रत्यक्षात ते असतील काय कमी आहे. मनुष्यगणाचे आणि राक्षसगणाचे. तर राक्षसगणाचे ते दिसतानाच आपल्याला दिसणार लगेच. त्यांच्या कृतीवरून चेहऱ्यावरून हे सगळे लोक राक्षसगणाचे आपल्याला लगेच दिसतील. क्रूर असतात दिसायला. ह्याला क्रूरपणा ह्यांच्यामध्ये. समजा दिसायला चांगले असेल तर ते राहतात इतके अकराळ विकराळ आणि अस्ताव्यस्त की ते क्रूर वाटावेत. हा जर प्रकार बघितला तर आपल्याला या रेवती आणि भरणी नक्षत्रामध्ये मनुष्यगण आणि देवगण याच्यामधला फरक लक्षात येईल. मग मनुष्यगण हा देवगण आणि राक्षसगणाच्या मधला प्रकार आहे. ह्यामध्ये मनुष्याचे काही आणि देवाचे काही असे गुण एकत्र असणारा हा प्रकार म्हणजे मनुष्यगण. मग देवगण
जो आहे तो रेवती नक्षत्राला आहे आणि मनुष्यगण हा भरणी नक्षत्राला आहे. परंतु यामध्ये फरक आहे, हा सगळ्यात त्रासदायक असू शकतो. का तर भरणी नक्षत्राची देवता यम आहे आणि रेवती नक्षत्राची देवता पुरुष आहे. ही पण पितृदेवता असू शकते, एका पितृदेवतेमध्ये ती पण आहे. म्हणजे ह्या दोन्हीमध्येही आपल्याला मनुष्यत्व कमी आणि राक्षसत्व जास्त असण्याची शक्यता दिसते. पण ते कुठं आहे आणि किती आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे नक्षत्र पूर्ण आपण भोगलंय का नाही. आता पूर्ण नक्षत्र मी भरणी नक्षत्र 4ही चरण माझे, जर मी पहिल्या चरणात जन्म असेल तर मी म्हणेन की 4ही भोगले. दुसऱ्या चरणात असेल तर 75% भोगलं. तिसऱ्या चरणात असेल तर मी 50% भोगलं आणि चौथ्या चरणात जर 25% भोगलं. मग तेवढंच मला कळणार आहे. त्यामुळे माझ्यात तेवढेच गुण असतील, पूर्ण नाही. त्यामुळे आपण त्याचाही अभ्यास करणार आहोत. आता हे झाले गुण. मुख, या लोकांचं मुख कसं आहे बघा. गजयोनीमध्ये भरणी नक्षत्राचं मुख आहे ते अधोमुख आहे. अधो म्हणजे खाली. 3 प्रकारचे लोक असतात, अधोमुखी, ऊर्ध्वमुखी आणि तिर्यंक. तिर्यंक म्हणजे सरळ समोर बघून चालणारे. आपल्याला शेजारी काय चाललंय, समोर काय चाललंय, रस्त्यानं काय, आपलं काम नाही. काम माझं भलं, मी पुढं बघून जाणार, पुढं बघून येणार, हा तिर्यंक. अधोमुखी आहे ते आपला खाली बघून जातो. म्हणजे काय, मी काय करतोय हे फक्त मला माहिती. मला कोण काय बघते, कोण काय म्हणते, कोणाचं काय मत आहे, काही विचार करायचा नाही. या प्रकारामध्ये मोडणारा हा अधोमुखी. आणि ऊर्ध्वमुखी हा वर सगळं, कोणाचं काय चाललंय, कुठं काय, अरे चायना बोर्ड बदलला वाटतं, ही बिल्डिंगला रंग दिला वाटतं, इथली लाईट लागत नाही वाटतं, हे इथं गॅलरीत दिसला, ती तिथे गॅलरीत दिसली, अरे बापरे ह्यांच्या गॅलरीत बाळाचे कपडे वाट टाकलेत म्हणजे कोण बाळांती झालं का, सगळ्या चौकशा करते. म्हणजे हा जर बघितला तर अधोमुख, तिर्यंक. हे तिर्यंक म्हणजे समोर बघून चालणारे, मी आणि माझं काम बरं, याशी संबंधित असणारा घटक आहे. आता दृष्टी, यांच्या दृष्टीमध्ये फरक असतो. ही जी दृष्टी आहे ही चिबीट, भरणी नक्षत्राची दृष्टी चिबीट आहे आणि रेवती नक्षत्राची दृष्टी अंध आहे. अंध दृष्टी म्हणजे काय, तर एखादी गोष्ट दिसते पण त्याकडे मी लक्ष देणार नाही असा प्रकार म्हणजे अंध. चिबीट हा जर प्रकार बघितला तर त्यामध्ये आपल्या स्वार्थाशी निगडीत असतो. माझा स्वार्थ असेल तर मी लक्ष देईन, नाही तर लक्ष देणार नाही. हा जर प्रकार बघितला अंध आणि चिबीट. आता अंध म्हणजे काय बघा, एका मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेत रोज यावं लागतं. ते येताना गेटवरून शाळेत वर्गापर्यंत येईपर्यंत रस्त्यात म्हणजे शाळेच्या आवारात पालापाचोळा पडलेला, ते कपडे कागद वगैरे पडलेली, म्हणजे थोडक्यात काय झाडलेलं नव्हतं, ते पाहतच नाहीत. पण ते जेव्हा केबिनमध्ये येतात तेव्हा आपल्या केबिनमध्ये अरेच्या माझं टेबल पुसलेलं नाही, ताडकीन तडकले. आत्तापर्यंत एवढं होतं ते तुला दिसलं नाही का रे, हे चालायचं आपल्याला काय, माझी केबिन स्वच्छ पाहिजे. अंध म्हणजे माझ्यापुरतं विचार करणार का नाही, तर हा माणूस चिबीट आहे. माझ्या केबिन पुरती स्वच्छता पाहिजे, बाकीची राहिली तरी चालेल, मला त्याशी काही संबंध नाही. त्यानं स्वतःचा विचार करावा, याला चिबीट म्हणायचं. आणि अंध म्हणजे इथलंही दिसत नाही तिथलंही दिसत नाही, काय आहे तसं स्वतः झटकायचं बसायचं, काय बोलायचं नाही ना, काही नाही. का असं होऊ शकतं का, हो होऊ शकतं. तो अंध असू शकतो, तर लक्ष द्यायचं नाही. का लक्ष द्यायचं नाही, काय करायचं, तो शिपाई चेअरमनच्या बहिणीचा मुलगा, काय बोलता येत नाही, आपल्याला काय लक्ष द्यायचं नाही. अंध हे मुद्दाम स्वीकारलेलं अंधे पण असू शकतं, जन्मतः असत नाही. आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो ते अमकाम काहो गुंड आहे, त्याच्या नादाला कोण लागा, काय करायचं, आपल्याला लक्ष द्यायचं नाही. म्हणजे आपण अंध पण स्वीकारतो असा समाजातला वर्ग तो म्हणजे तो. हा अंध नसतो, डोळ्याने दिसतं, पण अंध पण स्वीकारतो आपण. बघा याची कारणं ती आहे. पण रस्त्याला अपघात झाला तर आपल्याला काय करायचं, पुन्हा पोलिसांचं झंझट नको म्हणून तसं काही न बघता इकडे रेटून गाडी मारण्याची संख्या 100% आहे. आणि ती बरोबर आहे का, असेलही, त्यांचं मत तसं असू शकेल, कारण त्यांना अनुभव असतो. एखादा मध्ये पडलाच, मी काय करतो का म्हणला तर उद्या त्याच्या अंगलट आलं की पुन्हा तो आयुष्यात त्या बाजूला जाणार नाही. आपल्याकडे हा प्रकार, त्यामुळं मग तो चिबीट होतो. आपल्याला काय, मी बघितलंच नाही हो, माझं लक्षच नव्हतं, माझ्या डोळ्यात घाण गेली होती, असं सांगायला सुरुवात करतो, तो चिबीट. रास, भरणी नक्षत्र हे मेष राशीमध्ये 1 नंबरची रास आणि रेवती नक्षत्र हे मीन म्हणजे शेवटची 12 नंबरची रास याच्यामध्ये येतं. आता जर आपण बघितलं ह्या दोन्हीमध्ये, तर ह्या दोन्हीमध्ये हा वर्ण जो आहे तो भरणी नक्षत्राचा आणि रेवती नक्षत्राचा हे वेगवेगळे आहे. वर्ण, भरणी नक्षत्राचा वर्ण हे क्षत्रिय. म्हणजे काय, क्षत्रिय वर्ण आणि अग्नितत्व असणारा एक वर्ग. म्हणजे आपण बघितलं की जी बिल्डिंग आहे आपली, त्या बिल्डिंगमध्ये बरोबर हे 4 भागात, मी त्यांना जात म्हणलो तुम्हाला,
जात या शब्दाशी आपला धर्म आणि जात असा संबंध नाही. जात म्हणजे काय, तर ह्या आपण राशींचे 4 भाग दिसतात त्याच्यामध्ये. त्यामध्ये भरणी नक्षत्र हे जे आहे ते मेष राशीमध्ये, मेष रास, सिंह रास आणि खाली धनु रास, ह्या तिन्ही राशी ह्या क्षत्रिय वर्ण आणि आग्नेय तत्वाच्या. म्हणजे काय, क्षत्रिय वर्णामध्ये आपल्याला समोरच्या व्यक्तीची किंवा आपल्या व्यक्तीची ही आपण अतिशय चांगली काळजी घेतो. आपण त्याचे पहारेकरी असतो. कोण काय म्हणलं तरी सुद्धा आपल्याला ते आवडत नाही. हा क्षत्रिय म्हणजे काय, तो इतरांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःहून खांद्यावर घेणारा म्हणजे क्षत्रिय. परंतु अग्नी तत्व जे आहे ते त्या माणसाला जरा काय मनाविरुद्ध झालं की तापायला लावतो आणि मग हा तापलेला माणूस काहीही करू शकेल. आता ही तापण्याची प्रक्रिया प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, वेगवेगळी असू शकते. याचाच अर्थ असा की तो काय करतोय, तो तापतोय म्हणजे काय, तर त्याच्या तापण्याचा अर्थ काय, त्याला राग काय येतो आणि हा आलेला राग जो आहे तो कितपत टिकतो याच्यावरती अवलंबून आहे. पण एकंदरीत क्षत्रिय वर्ण आणि अग्नी तत्व याच्यामध्ये व्यक्तीला सुख कमी आहे, कारण त्याला तापण्याची आणि ज्याला आपण म्हणतो की मारामारी, खुमखुमी, काहीतरी करावं अशी प्रवृत्ती जरा जास्त असते. त्यामुळे ह्यांना सुख कमी मिळतं आणि त्रास जास्त होतो. त्रास ओढवून घेणाऱ्यांमध्ये हा प्रकार जास्त आहे. तेच जर आपण बघितलं रेवती नक्षत्रामध्ये गेलो तर रेवती नक्षत्र हे विप्रवर्णी नक्षत्र आहे आणि जलतत्वाचं. बघा आता तिन्ही तत्व जे आहेत, चारही तत्व ही आपली कोणती आहेत, तर आपण पंचमहाभूतांचा हा देह बनलेला आहे असं म्हणतो. त्यामध्ये अग्नितत्व आलं, जलतत्व आलं, वायुतत्व आलं आणि शूद्र तत्व आलं. ह्या चारही तत्वांचं एकत्रीकरण ज्या एका भांड्यात केलेलं आहे त्याला आपण आकाश तत्व असं म्हणतो. म्हणजे हे चारही प्राणी किंवा हे चारही वस्तू एका भांड्यात घेऊन घेतलेल्या आहेत आणि असं मिळून पंचमहाभूत होतात. तर याच्यामध्ये हे आहे ते रेवती नक्षत्र विप्रवर्णीय. जसं हे क्षत्रिय वर्ण हा इतरांसाठी झटणारा वर्ग आहे. इतरांवर समजा काय कोण काय म्हणत असेल किंवा काय तर त्यांच्या संरक्षणासाठी झटणारा क्षत्रिय वर्ग. विप्रवर्ण तसा नाही आहे. विप्रवर्ण हा अलिप्त आहे. विप्रवर्ण हा त्याला काही कुणाला बोलणार, याच्यावर काही अन्याय झाला तरी सुद्धा तो शांतपणे स्वीकारेल, जाऊ दे काय असेल ते देव बघेल, त्याला शिक्षा देईल असं म्हणून तो पुन्हा त्याकडे बघणार नाही. शक्यतो हा वर्ग कोणाला दुखवणार नाही. जरी कोणी काय म्हणलं तर त्याची प्रवृत्तीच तसली आहे, सोडून द्या, आपण फार लक्ष द्यायचं नाही, थोडंसं बेडपडी तर सहन करू असा म्हणणारा. म्हणजे ह्या दोन्ही प्रवृत्ती बरोबर एकमेकाच्या विरोधात आहेत, बरोबर एकमेकाच्या विरोधात आहेत. आणि हे जशी अग्नी तत्वाची ही जलतत्वाची राशी आहे. जलतत्वाच्या राशीमध्ये काय वैशिष्ट्य आहे, ही राशी स्वतःला इतरांप्रमाणे बदलून घेते, इतरांप्रमाणे बदलून घेते, काळाप्रमाणे बदलून घेते. काळाप्रमाणे बदलून घेते म्हणजे काय, जल पाण्याचा गुणधर्म लागू होतो. पाणी दुधामध्ये घाला होईल, आमटीमध्ये घाला आमटी होईल, बरोबर आहे, कढीत घाला कढी होईल, सरबतात घाला सरबत होईल. पाणी आपला गुणधर्म जो आहे तो सोडून देतं आणि त्याच्याबरोबर मैत्री करतात. ही माणसं जलतत्वाच्या आणि विप्रतत्वाची ज्यांच्यामध्ये जातील त्यांच्यामध्ये बसतील. माझं वेगळेपण आहे, मला हे चालत नाही, मला ते असं नाही करणार, तुमचं काय असेल त्याच्याबरोबर मी तुमच्याबरोबर आहे असा म्हणणारा जो वर्ग आहे तो विप्रवर्ग आणि जलतत्वाचा. यामुळं ह्या दोन राशी बरोबर एकमेकाला काय आहेत, पूरक नाहीत, विरोधात दिसतात आपल्याला. तरी सुद्धा गजयोनी ही दोन राशींमध्ये विभागलेली आहे. मग आता ह्या दोन राशींमध्ये जर आपण विचार केला तर एक मीन रास आणि एक मेष रास यांच्यामध्ये असणारी ही गजयोनी. आता हे जे गजयोनीमध्ये राशी ज्या आहेत त्या राशीचक्राच्या म्हणजे राशीमध्ये आहेत की लग्नामध्ये आहेत यांच्यावरून याची फळं आपण पाहणार आहोत. परंतु शक्यतो याच्या बाहेर जाणार नाही. आपण आज काय बघितलं तर गजयोनी हा जो प्रकार आहे तो म्हणजे काय आणि ती कशी कशी दोन्ही राशी नक्षत्रामध्ये वाटून बघितलेली आहे. आपण प्रयत्न करूया हाच प्रकार सततपणे आपण विचार करूया आणि शिकूया की एक योनी म्हणजे काय आणि प्रत्येक योनीमध्ये आपण कोणत्या प्रकारे जर गेलो तर आपल्याला त्यातून ज्ञान काय मिळणार आहे. बरोबर, ठीक आहे. हा झाला भाग तिसरा. पुढच्या भागामध्ये 4 नंबरच्या आपण त्यानंतरची पुढची योनी मेष म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणकोणत्या 2 नक्षत्रांचा अंतर्भाव आणि 2 नक्षत्र कसे आहेत हे पाहणार आहोत. प्रयत्न करा, वाचा, 2-3 वेळा शिका, 2-3 वेळा ऐका, स्वतः हातात पंचांग घ्या आणि शिकून बघा की आपल्याला शिकता येते का नाही. तुम्ही उत्तम शिकणार याच्यावर माझा विश्वास आहे. मी तुम्हाला शिकवणार पण तुम्ही किती छान रोज ते आत्मसात करता, त्याचं चिंतन करता याच्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. नमस्कार.